कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मावशीला खबर मिळाली ते बरोबर आहे का नाही बघायला पाहिजे एकदा। हॅलो हॅलो इरा, अगो तू काम केलंस म्हणा। मग केलं मी काम। तुला म्हणलं नव्हतं का की जे तू करू शकणार नाहीस ते मी तुला करून दाखवेन, आणि बघ केलं मी। बेस्ट आहे अभिनंदन बर का पगारवाढी बद्दल। थँक्यू आणि तुझंही अभिनंदन, तुलाही घरात जाता आलं ना। होय की, पण खरं तर आहे ना आपण तुझ्या ताईचा आभार मानायला पाहिजे। कारण बघ की तिच्यामुळेच तर आपल्या दोघींच्या बी इच्छा पूर्ण झाल्या। काय पायगुण आहे बाई, ती ज्या घरातून बाहेर पडती त्या घरातल्या माणसांचं काय ना काहीतरी चांगलं होतच आहे। खरे पण काय ग, गेली कुठे ती? म्हणजे राहणार कुठं, करणार काय? नाही म्हणजे आपल्याला काय करायचंय म्हणा, पण तरी आपलं विचारलं तुला। अगं मला असं कळालंय की ती त्या शिवानीकडे राहतीये। काय तिकडं गेली माहिती? बरं का ग, तुझा काय विचार आहे का तिला तिकडे जाऊन भेटायचा वगैरे? म्या कसं पाई भेटते तिला, म्या तुला असंच सहज आपलं विचारलं कुतूहल म्हणून ग, बाकी काय नाही। ठीक आहे पण आपण भेटूया बर का? हो भेटूयात ना। पार्टी पाहिजे तुझ्याकडनं। हो तुझ्याकडनं पण पार्टी पाहिजे मला। पगारवाढ कुणाची झाले? तू काय पार्टी देणार नाही हे मला माहितीच आहे। चल ठीक आहे, मी देते तुला पार्टी। चालेल, ठेवू का मग फोन? हा ठेव। मी जे काय आहे ना मावशीला सांगायला पाहिजे। बघा ही बुधगावची 300 लिटरची जुळणी करून आलोय, आणि येळ्याला काय झालं तिथं त्या अण्णांचा दूध संघ आहे ना, त्यांची वहिवाट आहे, त्यामुळे जरा तिथलं तोडायला अवघड गेलं, पण तरी एक 200 लिटर आपल्याकडं घालतो म्हणले ती मंडळी। अरे वा, सगळं सांभाळून चांगलं काम केलं की हो तुम्ही। आता तुम्ही सांगितलं होतं म्हणल्यावर काय करायचं लागते। तसं नाही, पण म्हणजे तुमची तशी लय कसरत झाली असेल नाही का? नाही तसं काय नाही। नाही कसं, तुमचा तो नवीन उद्योग, परत फॅक्टरी आणि हे सगळं काम, कसरत तर झालीच असेल तुमची। नाही काय नाही, ते जमलं तसं। चालतंय, ह्या फायली राहू देत आमच्याकडं, आम्ही कलेक्शनवाल्यांकडे पाठवतो। चालतंय। बरं अजून एक विषय तुमच्या संग बोलायचा होता। बोला की, आम्ही वाटच बघायलोय। म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही आमच्याशी काहीतरी बोलाल, आम्हाला काहीतरी सांगाल। काय हल्ली तुम्ही आमच्या वाटेला येत नाही ना व? नाही तसं काय नाही। अहो त्या निखिलीशीच विचारायचं होतं। अहो त्याचं काय? त्याला पगारवाढ दिली होय? हा, आता त्याचा नवीन संसार सुरू होणार आहे, लग्न करणार आहे तो तुमच्या मेहुनीशी। म्हणलं घरचाच माणूस आहे, दिली थोडीशी पगारवाढ। थोडी? अहो चांगली 15,000 दिल्या। फॅक्टरीत लोक चर्चा करल्या तो। आता काय अधिपती, आमच्यासाठी का नाही अवघड जागेचं दुखणं आहे ते। म्हणजे तो आमच्याकडे आला, मला म्हणला, लई नवण्या केल्या, म्हणला की आता लग्न करणार आहे, संसाराची जुळवाजुळव आहे, नवीन फ्लॅट घ्यायचा आहे। आम्ही पण विचार केला, काय शेवटी पैसे काय घराबाहेर जाणार नाहीत, माणूस घरचाच आहे। नाही म्हणजे सुनबाई आम्हाला आपल्या मानत नसल्या तरी आम्ही त्यांना आपलंच मानतोय, म्हणून केली थोडीशी पगारवाढ। दिला पगार वाढवून। तुमची काही हरकत आहे काय? नाही हरकत काय नाही, पण मला कळलं नाही अचानक तुम्ही असं निर्णय घेतला, म्हणलं काय? नाही आम्ही तुम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती, चुकलंच जरा आमचं। नाही तसं नाही हो, पण बघा तो माणूस काय मला सरळा वाटत नाही, तुम्हाला खरं सांगतो। एकतर त्याचं कामात नसते लक्ष, मागं ती मशीन बंद पाडून ठेवली, एवढं नुकसान केलं आपलं। त्या चंचीला काय बोलला? अहो माणूस चुकतोच की हो। चुका कुणाच्याकडनं होत नाहीत,
काही जण लपून छपून चुका करतात, काही जण तोंडाव करतात, आणि चुकलं तरी माफी मागितलीच की त्यानं तुमच्या सांगण्यावरून. आपली चूक सुधारली का नाही त्यांनी? हा, आणि त्या मशीनचं तुम्हीच सांगितलं ना थोडक्यात भागलं म्हणून. हा, जुळवून घ्यावं लागतंय हो, आपलीच माणसं असतात. ते बरोबर आहे. अजून काय बोलायचंय काय? नाही अजून काय नाही मग तेच चालते. मग चला येऊ काय मी? या, तुम्हाला फॅक्टरीत पण जायचं असेल ना? होय फॅक्टरीत जायचंय. येऊ काय? या या या. विद्या, अगं त्या शिवानीचं पण लग्न झालंय ना? हो. ही किती दिवस राहणार आहे तिच्याकडे? काय माहिती, मला काही कळत नाहीये कसं झालंय आपल्या पोरी. काही नाही झालंय आई, सगळं व्यवस्थित आहे. अक्षरा, अगं बाळा कशीस? अगं असं कसं म्हणतेस बाळा? बाबा, तुम्ही ना असं समजा की तुमची मुलगी सासरी गेली. अगं नाही नाही, असं कसं समजा? जे झालंच नाहीये ते तू आम्हाला समजायला सांगतेस. अगं तसं झालं असतं तर आनंदच झाला असता आम्हाला. बाबा तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे. मी म्हणते ना सगळं व्यवस्थित आहे. अगं पण ते घर शेवटी परक्याचंच ना. बाबा हो, गरजेच्या वेळी आपुलकीने जी माणसं आपल्याला मदत करतात त्यांना परक कसं म्हणायचं? तुला काय कायमचं राहता येणार आहे का तिथे अक्षरा? कायमचं नाहीच राहता येणार, पण मी 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 बघेन ना काहीतरी. मी काहीतरी दुसरी सोय बघेन. तुम्ही हे बघा, तुम्ही माझा विचार करू नका बाबा. आता तुम्ही इराचा विचार करा. तिचा संसार, तिचं लग्न हे जास्त महत्वाचं आहे की नाही आता? अगं असं कसं करता येईल आम्हाला अशी अवस्था असताना? बाबा अवस्था वगैरे काहीही नाहीये. ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल किंवा भेटावं असं वाटेल तेव्हा तुम्ही शिवानी वहिनींकडे या ना भेटायला. तुम्ही नीट विचार करा. तसंही माझ्या जाण्याने आता सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ना. इराला निखिलचे आई वडीलही काहीच बोलू शकत नाहीयेत. एकदा इराचं लग्न झालं ना की मग मी येईन परत. नको का असं बोलूस? हे बघ, तू तुझ्या संसारात परत केव्हा जातेस असं झालंय आम्हाला. हो ना बाबा, तेही होईल. हे बघ, तुम्हीच म्हणताय ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मग योग्य वेळ आली की ते सुद्धा घडेल. पण आता काहीही झालं ना तरी त्या घरात मी मानानच जाणार. तुझ्या तोंडात साखर पडो अक्षरा, असंच होऊ दे ग. अगं साखर काय पडो नुसती, असं परक्यासारखं काय बोलतेस? अगं चहा तरी कर. अगं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.